नमस्ते सर्वांना. उज्ज्वला जर्नी या माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते. आज आपण मटकीची भाजी करणार आहोत. तर त्याच्यासाठी मी कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, टोमॅटो आणि कढीपत्ता. कढई तापलेली आहे, त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेणार आहोत. 2 पळी तेल आपण टाकलेलं आहे. मोहरी पाव टीस्पून आणि जिरी पाव टीस्पून. याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊ. कांदा आपण चांगला परतून घेऊयात अगोदर. याच्यामध्ये थोडासा आपण कढीपत्ता टाकून घेतलेला आहे आणि बारीक चिरलेला टोमॅटो. हे पहा, हे ताटातलं पाणी ना कोमट झालेलं आहे, ते असं याच्यामध्ये ओतून घ्यायचं. अशाच पद्धतीने मटकी सर्व शिजस्तोपर्यंत अशीच प्रोसेस करायची. हे पाणी गरम झाले की त्याच्यामध्ये ओतायचं. जेवढं आपल्याला पाहिजे शिजस्तोपर्यंत पाणी, तेवढं त्याच्यामध्ये गरम पाणीच ओतायचं. ताटलीतलं पुन्हा पाणी गरम झालेलं आहे आणि याच्यामध्ये टाकून घेऊ. आता एवढ्या पाण्यामध्ये मटकी छान आपली शिजून होईल, तेवढं त्याच्यामुळे एवढंच पाणी टाकलेलं आहे आपण. मटकी छान अशी शिजलेली आहे. मी गॅस बंद केलेला आहे. आता हे तुम्ही सूप म्हणून सुद्धा वापरू शकता. याच्यात थोडंसं मीठ टाकायचं चवीनुसार. हे पहा, जे आजारी माणसं वगैरे असतात त्यांच्यासाठी तोंडाला चव येण्यासाठी हे सूप फार उपयोगी आहे आणि पौष्टिक सुद्धा आहे. शिजून घेतलेला कांद्यामध्ये कांदा, हळद, जिरी मोहरीची फोडणी देऊन कढीपत्ता, ती रस्साभाजी खूप चविष्ट लागते आणि चवदारही मस्त लागते. पहा, हे पहा, कढई तापलेली आहे. याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊयात. आपण मटकी फोडणीला टाकताना जिरी मोहरी टाकली होती, याच्यामध्ये नाही टाकली तरी सुद्धा चालेल. याच्यामध्ये वाटण टाकून घेऊयात. मी हे जे वाटण वाटलेलं आहे ना, त्याचं चॅनलला आपला एक व्हिडिओ टाकलेला आहे. तो सर्व ज्यांनी पाहिलं नसेल त्यांनी नक्की पहा. जे वाटण वाटलेलं असतं ना, ते पद्धतीचंच हे वाटणसुद्धा आहे. मीठ टाकून घेतलेलं आहे अगोदर, लाल तिखट. मटकीच्या फोडणीला आपण हळद टाकली होती म्हणून अगदी थोडीशी हळद टाकत आहे मी. कांदा लसूण मसाला 1 टीस्पून, साठवणीचा काळा मसाला अर्धा टेबलस्पून, मटण मसाला 1 टीस्पून टाकून घेते मी. अगदी थोडंसं आलं लसूण पेस्ट. मी अशा पद्धतीने रस्साभाजी बनवते ना, खूप टेस्टी लागतात भाकरीबरोबर आणि भाताबरोबर खाण्यासाठी. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा अशा पद्धतीने भाजी करण्याचा. हे पहा, आणि मटकी जी शिजून घेतली होती ना, ती याच्यामध्ये टाकून घ्यायची. आता जेवढा आपल्याला रस्सा वाढवायचा आहे ते गरम पाणी याच्यामध्ये ओतून घ्यायचं. जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट भाजी नाही अशी करायची भाकरीबरोबर खाण्यासाठी. हे पहा, अशा पद्धतीने
मी भाजी बनवून घेतलेली आहे. आता याला एक मोठी उकळी आली मंद गॅसवरती 1 ते 2 मिनिट ठेवायचं. मग हे पहा, भाजीला चांगली उकळी आलेली आहे. आता 1 ते 2 मिनिट आपण फक्त मंद गॅसवरती उकळून घेणार आहोत भाजी. हे पहा, 1 ते 2 मिनिट आपण मंद गॅसवरती भाजी उकळून घेतलेली आहे. मस्त अशी आपली भाजी, मटकीची रस्सा भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.